आणि अजित पवार गटाची आज संघटनात्मक बैठक आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईमध्ये या मॅरेथॉन बैठक सुरू होतील। बैठकीमध्ये सर्व नेते पक्ष संघटनेवर चर्चा करणार आहेत। तर आगामी निवडणुकांसंदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होईल। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, साधारणतः किती वाजता बैठक सुरू होईल आणि आज कोणकोणते मुद्दे चर्चिले जाऊ शकतात? निकिता, नक्कीच 10 वाजता मंत्रालयाच्या समोर जे अजित पवार गटाचं राष्ट्रवादीचं जे नवीन कार्यालय त्या कार्यालयात या संपूर्ण बैठकांचा सिलसिला आज दिवसभर पाहायला मिळणार आहे। 10 वाजल्यापासून खरं तर मोठमोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत संपूर्ण जे काही बैठकी होतील त्या सुरू होतील। वेगवेगळे सेल आहेत, महिला आघाड्या आहेत, या सर्वांच्या ज्या बैठका आहेत त्या ठिकाणी होऊ शकतात। मात्र जर पाहायला गेलं तर निकिता, हे वर्ष आहे निवडणुकीचं वर्ष आहे। महत्त्वाचे दौरे या नववर्षासाठी आखले जाऊ शकतात। त्यामुळे वेगवेगळ्या सेलकडून आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी या संपूर्ण संघटनात्मक बैठका सध्या सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। बरोबर 10 वाजता ह्या संपूर्ण बैठका सुरू होतील। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा या संपूर्ण बैठकी दरम्यान उपस्थित असतील। अजित पवार सुद्धा काही वेळेसाठी या संपूर्ण बैठकीसाठी उपस्थित असतील। त्यामुळे येणाऱ्या काही वेळातच या संपूर्ण बैठका सुरू होतील। वेगवेगळे मुद्दे चर्चिले जाऊ शकतात। एकंदरीत राज्यात वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहेत, वेगवेगळ्या जे निर्णय आहेत ते सध्या घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र जर पाहायला गेलं तर निवडणुकीचं वर्ष येणारी लोकसभेच्या दृष्टिकोनातून किंवा इतर निवडणुकींच्या संदर्भातून वेगवेगळे दौरे आखले जाऊ शकतात, वेगवेगळ्या नेत्यांचे दौरे आखले जाऊ शकतात आणि त्या संदर्भात जे नियोजन आहेत ते या बैठकीत होऊ शकतं। एकंदरीत जर वेगवेगळे सेल आहेत म्हणजेच मीडिया सेल पासून जे संपूर्ण मोठमोठ्या नेत्यांच्या ज्या बैठका आहेत त्यामध्ये बैठक सुरू झाल्यानंतर सुद्धा ते अपडेट जाणून घेत राहणार आहोत तुमच्याकडून नंदकिशोर। धन्यवाद।